नमस्कार मित्रांनो, धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्यासाठी जी घोषणा केलेली होती त्याची तारीख 18 तारीख नोव्हेंबर होती। तर ती 18 तारीख आता मुदत त्याची वाढलेली आहे। लाडकी बहिणींसाठी लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची महत्त्वपूर्ण घोषणा या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे। तर पाहू शकता तारीख वाढलेली आहे। तारीख कोणती आहे आणि किती तारखेपर्यंत ही KYC आपल्याला करण्यात येणार आहे। तर पुढे व्हिडिओ सुरू ठेवूया आपण। या पेजवरती आल्यानंतर आपल्याला आदिती तटकरे मॅडम महिला बाल विकास मंत्री यांच्या फेसबुकवरनं एक पोस्ट केलेली आहे, घोषणा केलेली आहे। त्या अंतर्गत ही माहिती आपल्याला ई-KYC दरम्यान आलेली आहे। तर पाहू शकता काही लाभार्थ्यांचे सर्व्हर प्रॉब्लेममुळे काही KYC झालेले नसते किंवा कोणाच्या वडील नाहीत किंवा पती नाहीत यांच्या अंतर्गत सुद्धा काही प्रॉब्लेम आलेले होते लाभार्थ्यांसाठी की जेणेकरून ई-KYC केलेली नव्हती। तर पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC यांची मुदतवाढ। तर पहिली हेडलाईन वाचल्याच्या नंतर आपल्याला समजलंच असेल की आपण कुठल्या संदर्भात हा व्हिडिओ पाहतोय। तर ई-KYC म्हणजे आता लाभार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-KYC करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती। तर या ठिकाणी पाहू शकता परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही। याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण की काही तांत्रिक अडचणीमुळे, सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे, साईटच्या रेंजमुळे या ठिकाणी आपल्याला ई-KYC पासून आपण लाभार्थी काही वंचित राहिलेले आहेत। तर या ठिकाणी कोणीही वंचित या ई-KYC पासून राहू नये याच्यासाठी डबल मुदतवाढ केलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC करण्याची अंतिम मुदत तर पूर्ण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हाच आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता 18 नोव्हेंबर तारीख अंतिम होती, त्याच ठिकाणी 31 डिसेंबर तारीख करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांनी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे। त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटित प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी। तर या ठिकाणी पाहू शकता आपण या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। या ठिकाणी आपण पाहू शकता जी अंतिम मुदत आहे ती 31 डिसेंबर दिलेली आहे। तर जो कोणी लाभार्थी ई-KYC पासून वंचित राहिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर ई-KYC आपण करून घ्यावी। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ई-KYCची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून आपण ई-KYC घर बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये करू शकता। तर धन्यवाद।